गेल्या तासाला आपण समस्या विधान आणि त्याचं संशोधनामधलं महत्त्व काय आहे ते पाहिलं होतं. या समस्या विधानाचे काही प्रकार देखील आपण पाहिले होते. आता या तासाला आपण मानसशास्त्रीय संशोधनामध्ये सिद्धांत कल्पना किंवा परिकल्पना, ज्याला इंग्रजीमध्ये हायपोथेसिस असं म्हटलं जातं, तर ही सिद्धांत कल्पना म्हणजे काय आणि ती कशी मांडली जावी या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. कोणतंही शास्त्र म्हटलं की त्या ठिकाणी निरीक्षणं आली, सिद्धांत कल्पना मांडणं आलं आणि मग एकदा का सिद्धांत कल्पना मांडली की ती त्या सिद्धांत कल्पनेचं परीक्षण हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. सिद्धांत कल्पना, परिकल्पना आणि कधीतरी गृहीत कल्पना अशा देखील संकल्पना या वापरल्या जातात. जेव्हा आपण एखादी सिद्धांत कल्पना मांडतो तेव्हा सिद्धांत कल्पना म्हणजे काय, तर समस्येचं असणारं तात्पुरत्या स्वरूपामधला एक सोल्युशन आहे, एक उत्तर आहे. आणि या उत्तरामध्ये काही मूलभूत गृहीतकं मांडलेली असतात आणि ही जी गृहीतकं आहेत ती आपल्याला संशोधनाच्या माध्यमातून काही अझम्पशन्स, काही अटकळी या त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. संशोधनाच्या माध्यमातून या ज्या अटकळी मांडलेल्या आहेत त्या आपल्याला तपासून पाहायच्या असतात किंवा त्याचा आपल्याला पडताळा घ्यायचा असतो. म्हणजे संशोधन सुरू करण्यापूर्वी जो संशोधक आहे त्याने त्याच्या संशोधनाच्या फलितांबद्दल, त्याच्या संशोधनातून काय मिळणार आहे त्याच्याबद्दल मांडलेला एक तात्पुरत्या स्वरूपातला अंदाज, हा अंदाज विधानाच्या स्वरूपात जिथे व्यक्त केला जातो ते विधान किंवा ती विधानं म्हणजे हायपोथेसिस, परिकल्पना किंवा सिद्धांत कल्पना. विविध सांख्यिकींच्या माध्यमातून, संख्याशास्त्रीय चाचण्यांच्या माध्यमातून ही जी सिद्धांत कल्पना मांडलेली आहे ती योग्य आहे किंवा ती स्वीकारायची किंवा नाकारायची अशा प्रकारचा निर्णय हा संशोधक घेत असतो. आणि जर सांख्यिकीच्या माध्यमातून विशिष्ट सिद्धांत कल्पना ही आपल्याला स्वीकारायची असते, जेव्हा संशोधक ही सिद्धांत कल्पना स्वीकारतो तेव्हा त्या संशोधनाची फलितं ही आपल्याला पुन्हा पुन्हा तपासून पाहता येण्यासाठी ते पुन्हा परीक्षणीय अशा स्वरूपातली असतात. आणि त्यामुळे जेव्हा एखादा संशोधक विशिष्ट अशी सिद्धांत कल्पना मांडतो तेव्हा तो त्याच्या संशोधनाचा जो हेतू आहे किंवा ज्यासाठी संशोधन करायचं आहे त्याच्या मागील स्पष्टता ही अधिक वाढलेली असते. आणि मग सिद्धांत कल्पनेवरच आधारित कोणत्या प्रकारे संशोधनाचा आराखडा असेल, कोणत्या साधनांच्या माध्यमातून कोणत्या पद्धतीने प्रदत्त संकलन करता येईल, त्याचबरोबरीनं कशा पद्धतीने कुठल्या सांख्यिकीचा वापर करून सिद्धांत कल्पना तपासता येईल, या अनेक गोष्टी परिकल्पना किंवा सिद्धांत कल्पना मांडल्यानंतर निश्चित होतात. आणि म्हणून परिकल्पना ही आपल्या संशोधनासाठी आवश्यक असणारं असं एक महत्त्वाचं साधन आहे की ज्याच्या मदतीने आपल्या संशोधनाची जी स्पष्टता आहे ती अधिक वाढते आणि त्याचबरोबर कोणत्या दिशेने किंवा कशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे हे देखील परिकल्पनेच्या माध्यमातून स्पष्ट होतं. कोणत्याही संशोधनाची समस्या मांडल्यानंतर त्या समस्येची पडताळणी करत असताना तिथे सिद्धांत कल्पना ही महत्त्वाची ठरते. परिणामतः सिद्धांत कल्पनेमुळे संशोधनाच्या मिळालेल्या फलितांची आपल्याला पडताळणी करता येते. ती जी फलितं आहेत त्याचं अर्थविवरण सुद्धा करता येतं. जेव्हा आपण सिद्धांत कल्पना मांडतो, परिकल्पना मांडतो, तेव्हा
हे काही स्रोत आहेत की कशा पद्धतीने किंवा कशाच्या माध्यमातून आपण या सिद्धांत कल्पना तपासून पाहत असतो. याच्यातला पहिला स्रोत तुमच्या लक्षात येईल आणि तो आहे संस्कृती किंवा कल्चर. जेव्हा आपण कोणत्याही समाजाचा घटक असतो तेव्हा त्या समाजाच्या मानकांप्रमाणे किंवा मापदंडांप्रमाणे आपण वर्तन करत असतो. त्यामुळे संस्कृती हा एक असा घटक आहे ज्या माध्यमातून, सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या माध्यमातून विशिष्ट वर्तनाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती गोळा करता येते आणि त्याच्याच बरोबरीनं आपल्याला विविध प्रकारच्या मानदंडांच्या माध्यमातून त्या समाजाबद्दल माहिती देखील मिळू शकते. जेव्हा आपण कोणतीही सिद्धांत कल्पना मांडतो तेव्हा त्या सिद्धांत कल्पनेच्या माध्यमातून ती संस्कृती देखील आपण तपासून पाहत असतो, त्या संस्कृतीची देखील आपण पडताळणी करत असतो. विशेषतः काही चिकित्सालयीन मानसशास्त्राच्या क्षेत्रातील काही अपसामान्य वर्तनाबाबत अनेक सांस्कृतिक घटकांच्या माध्यमातून आपल्याला ही परिकल्पना मांडण्यास मदत होते. जसं की समजा आपल्याला विशिष्ट देशांमध्ये असणाऱ्या छिन्न मनस्कतेचा अभ्यास करायचा आहे किंवा त्याच्या संदर्भात संशोधन करायचं आहे आणि त्यामुळे संशोधनाचा महत्वाचा भाग म्हणून आपल्याला त्या त्या संस्कृतीमध्ये असणारी एकूण कौटुंबिक रचना, त्या संस्कृतीची मानदंड किंवा नॉर्म्स, त्याचबरोबर तिथे असणारं धार्मिक वातावरण, त्याचबरोबरीनं शैक्षणिक पातळी विशिष्ट देशामध्ये, या सगळ्यांचा अभ्यास हा तिथे करणं आवश्यक ठरतं की ज्या आधारे विशिष्ट परिकल्पना ही आपल्याला तिथे मांडता येऊ शकते. दुसरा जो स्रोत आहे तो महत्वाचा स्रोत आहे, कारण संशोधकाचा स्वतःचा अनुभव, वैयक्तिक अनुभव आणि त्याच्याच बरोबरीनं त्या संशोधकाला विशिष्ट क्षेत्राबाबत असणारी माहिती. जेव्हा संशोधक एका विशिष्ट परिकल्पनेबाबत विचार करायला सुरुवात करतो तेव्हा त्या ठिकाणी त्याचं पूर्वज्ञान हे देखील तितकंच महत्वाचं आहे. त्याला असणारा अनुभव हा देखील तितकाच महत्वाचा आहे. ज्या ज्या सामाजिक विशेषतः समस्या आहेत त्या समस्या पूर्णपणे नष्ट करण्यासाठी, त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी इथे संशोधकाचा अनुभव हा महत्वाचा ठरतो आणि त्या अनुभवाच्या आधारे संशोधक एक योग्य आणि ठाम अशा प्रकारची परिकल्पना, अशा प्रकारचं हायपोथेसिस हे मांडत असतो. जितका जास्त अनुभव वाढेल तितक्या अधिक प्रमाणामध्ये ही सिद्धांत कल्पना योग्य पद्धतीने मांडली जाते आणि त्यामुळे अभ्यास विषयक अनुभवांच्या आधारे योग्य अशा सिद्धांत कल्पना, परिकल्पना या मांडल्या जातात. त्यानंतर आणखीन एक महत्वाचा स्रोत आणि तो म्हणजे संशोधकाची विचार करण्याची क्षमता, त्याचे विचार आणि कल्पना शक्ती. जितका जास्त प्रमाणामध्ये संशोधकाची विचारशक्ती चांगली किंवा त्याची कल्पना शक्ती चांगली, तितक्या अधिक चांगल्या पद्धतीने ही सिद्धांत कल्पना मांडली जाते. त्या संशोधकाच्या वैयक्तिक कल्पना, त्याच्याच बरोबर त्याची कार्यकारण क्षमता म्हणजे तार्किक विचार करण्याची क्षमता, यामुळे देखील एखाद्या परिकल्पनेसाठी योग्य पद्धतीने योगदान मिळू शकतं. आणि इतकंच नाही तर परिकल्पना मांडत असताना, ती तपासत असताना त्यामध्ये येणाऱ्या समस्यांवर देखील हा जो संशोधक आहे तो मात करू शकतो. त्यानंतर तिसरा महत्वाचा स्रोत आहे, चौथा स्रोत, की ज्या माध्यमातून प्रत्यक्षात अनेक सिद्धांत कल्पना या मांडल्या जातात, अनेक परिकल्पना या मांडल्या जातात आणि तो म्हणजे शास्त्रीय सिद्धांत किंवा यापूर्वी तयार झालेले सिद्धांत.
कारण इथे हायपोथेसिसला सिद्धांत कल्पना अशा प्रकारची संकल्पना वापरणं अधिक योग्य ठरेल, जेव्हा या सिद्धांत कल्पना शास्त्रीय सिद्धांतावर आधारित आहेत. कारण त्या सिद्धांतामध्ये उपलब्ध असणारी माहिती हीच मुळात त्या समस्या किंवा विशिष्ट समस्यांचं स्पष्टीकरण देते. आणि म्हणून एखाद्या सिद्धांत कल्पना मांडत असताना पूर्वी झालेली संशोधनं, त्याच्याच बरोबरीनं मांडलेले सिद्धांत हे अत्यंत महत्वाचे ठरतात. त्यामध्ये संशोधक मुख्यत्वे करून जो काही सिद्धांत मांडलेला आहे त्या संदर्भातलं वास्तव स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. इथे शास्त्रीय सिद्धांताबाबत मानसशास्त्रातलं एक उदाहरण निश्चित देता येईल, आणि ते म्हणजे जो वैफल्य आक्रमकता सिद्धांत आहे त्या संदर्भात. हा जो सिद्धांत मांडला गेला हा तपासत असताना एक योग्य परिकल्पना, एक योग्य सिद्धांत कल्पना ही मांडता येते पहा. आणि ती सिद्धांत कल्पना आपल्या संशोधनाला योग्य दिशा देखील देते. त्या सिद्धांत कल्पनेच्या मदतीने आपल्याला प्रत्यक्षात वास्तवात असणाऱ्या घटना त्या जाणीव करून घेणं किंवा त्या जाणून घेण्यासाठी देखील मदत होत असते. आता सांगितलेल्या वैफल्य आक्रमकता सिद्धांतामध्ये मुख्यत्वे करून हीच सिद्धांत कल्पना आहे की जेव्हा व्यक्तीला वैफल्य येते तेव्हा ती आक्रमक बनते. विविध परिस्थितींमध्ये हा जो सिद्धांत आहे हा या सिद्धांत कल्पनेच्या मदतीने आपल्याला पडताळून पाहता येऊ शकेल किंवा त्याची आपल्याला तपासणी करता येऊ शकेल. यापूर्वी आपण संशोधनाच्या टप्प्यांमध्ये पाहिलं आहे की संशोधनाला सुरुवात करण्यापूर्वी झालेल्या त्या विषयाला अनुसरून काही संशोधनांचा आढावा घेत असतो. आणि ही जी संशोधनं आहेत ही देखील एक योग्य, एक मूर्त स्वरूपातील परिकल्पना निर्माण करण्यामध्ये मदत करतात. आणि त्यामुळे पूर्वी झालेल्या संशोधनांच्या आधारे एक योग्य माहिती, योग्य ज्ञान विशिष्ट घटकाबद्दल संशोधकाजवळ प्राप्त होतं. त्याचबरोबरीनं तो आपण मांडलेला जो घटक आहे किंवा यापूर्वीची जी संशोधनं आहेत ती संशोधनं पुढील संशोधनासाठी मार्गदर्शक ठरत असताना अशा स्वरूपातील परिकल्पना ही मांडता येते. याच्यातला आणखीन एक महत्वाचा स्रोत आहे आणि तो आहे निरीक्षण. संशोधक जितका चिकित्सक, जितका योग्य पद्धतीने विचार करणारा, जितकी त्याची कल्पनाशक्ती अधिक चांगली, तितकाच तो एक चांगला निरीक्षक सुद्धा असतो. आणि त्यामुळे जेव्हा संशोधन हाती घेतलं जातं तेव्हा समाजामध्ये घडणाऱ्या विविध वर्तनांबाबत, समाजामध्ये असणाऱ्या विविध समस्यांबाबत त्याची निरीक्षणं हे देखील अत्यंत महत्वाची ठरतात. या निरीक्षणांच्या माध्यमातून एक चांगली परिकल्पना ही देखील विकसित करता येते. कारण केली जाणारी निरीक्षणं ही वास्तवतेवर आधारित आहेत. त्याचबरोबरीनं ती प्रत्यक्षामध्ये तपासून पडताळून देखील पाहता येण्यासारखी आहेत. आणि त्यामुळे या माध्यमातून तयार होणारी जे सिद्धांत कल्पना किंवा ज्या परिकल्पना आहेत त्या अधिक योग्य, अधिक महत्वपूर्णरित्या या मांडल्या जाऊ शकतात. अशा प्रकारे आपण जेव्हा परिकल्पनेचे स्रोत असं म्हणतो, सोर्सेस ऑफ हायपोथेसिस, तेव्हा आपण ज्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचा अभ्यास करणार आहोत, ज्याचा व्यक्ती वर्तनावर परिणाम होत आहे, अशी सांस्कृतिक पार्श्वभूमी किंवा अशी संस्कृती, त्याच्याच बरोबरीनं त्या विशिष्ट संशोधकाचे यापूर्वी विशिष्ट परिस्थितीबाबत असणारे अनुभव, त्याच्याच बरोबरीनं त्याची स्वतःची कल्पनाशक्ती, त्याची स्वतःची विचार क्षमता, या सगळ्यांमुळे देखील एक चांगली परिकल्पना ही निर्माण होऊ शकते. शास्त्रीय सिद्धांत हे तर परिकल्पनेसाठी, सिद्धांत कल्पनेसाठी अत्यंत महत्वाचं साधन ठरतं की ज्या आधारे आपल्याला पुन्हा पुन्हा परीक्षण करता येण्यासारख्या
अशा सिद्धांत कल्पना या मांडता येऊ शकतात. यापूर्वी झालेली संशोधने हा देखील महत्वाचा स्रोत आहे आणि मग त्याच्याच बरोबरीनं संशोधक करत असलेली योग्य पद्धतीने केली जाणारी किंवा संशोधकाने केलेली निरीक्षणं या माध्यमातून देखील एक चांगली सिद्धांत कल्पना, एक चांगली परिकल्पना ही निर्माण होऊ शकते. एकदा का कशा कशा माध्यमातून किंवा कुठल्या कुठल्या माध्यमातून परिकल्पना उपलब्ध होऊ शकतात हे लक्षात आलं की मग पुढे जाऊन संशोधक आपली परिकल्पना ही कोणत्या स्वरूपातली असली पाहिजे हे ठरवत असतो. ही जी परिकल्पना आहे ही आपल्या शोधासाठी, आपल्या पुढच्या संशोधनासाठी एका पद्धतीने यथार्थ अशा स्वरूपाची असणं आवश्यक आहे. जे आपण शोध घेणार आहोत, जो रिसर्च करणार आहोत, जे इन्व्हेस्टिगेशन करणार आहोत, या सगळ्यासाठी एक योग्य सिद्धांत कल्पना असेल किंवा एकापेक्षा अनेक सिद्धांत कल्पना देखील मांडल्या जातात. त्यामुळे आपल्या संशोधनाची वैधता ही निश्चितपणे वाढलेली असते. महत्वाचं म्हणजे जी सिद्धांत कल्पना संशोधक मांडतो किंवा संशोधक शोधनासाठी जी परिकल्पना मांडतो ती वेगवेगळ्या पद्धतीची असू शकते आणि ज्याच्या माध्यमातून आपल्याला शास्त्रशुद्ध परीक्षण, शास्त्रशुद्ध शोधन हे करता येऊ शकतं. म्हणून जेव्हा आपण एकूणच सिद्धांत कल्पनांचा विचार करतो तेव्हा हे काही मुख्य प्रकार पडतात. त्यामध्ये शून्य परिकल्पना, ज्याला इथे सिंबॉलिक स्वरूपामध्ये H0 म्हटलेला आहे. त्यानंतर पर्यायी परिकल्पना H1 किंवा HA, A हा अल्टरनेटिव्ह साठी आहे. त्यानंतर डिरेक्शनल म्हणजेच दिशात्मक, डिरेक्शनल पेक्षा आणखी वेगळा म्हणजेच अदिशात्मक, साहचर्यात्मक आणि जटिल म्हणजे कॉम्प्लेक्स अशा स्वरूपातल्या परिकल्पना, अशा स्वरूपातले हायपोथेसिस हे मांडता येऊ शकतात. आता आपण एक एक परिकल्पनेच्या प्रकारांबद्दल सविस्तर अशी माहिती घेऊया. जेव्हा आपण शून्य परिकल्पना असं म्हणतो तेव्हा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे सार्थकता स्तर. जेव्हा शून्य परिकल्पना मांडली जाते त्या शून्य परिकल्पनेच्या माध्यमातून दोन किंवा अधिक समूहामध्ये जो फरक आहे तो लक्षणीय आहे का, दोन किंवा अधिक समूहांमध्ये, अभ्यासासाठी घेतलेल्या समूहांमध्ये आढळून येणारा जो फरक आहे तो सार्थक आहे का, सिग्निफिकंट आहे का, हे या ठिकाणी महत्वाचं ठरतं. मुख्यत्वे करून शून्य परिकल्पनेमध्ये दोन समूहांच्या मध्यमानामध्ये कोणताही फरक नाही असं नमूद केलेलं असतं आणि म्हणून ते शून्य आहे, झिरो डिफरन्स, शून्य फरक आहे असं नमूद केलेलं असतं. आणि त्यामुळे यदा कदाचित दोन समूहांमध्ये किंवा दोन नमुना गटांमध्ये किंवा दोन समष्टींमध्ये जर मध्यमानामध्ये फरक आढळला तर तो फरक हा ऍक्सिडेंटल म्हणजे योगायोगाने आलेला असू शकतो आणि त्या फरकाला फारसं काही महत्व दिलं जात नाही. यापूर्वी आपण काही संशोधन किंवा या संदर्भातले प्रमाद पाहिले होते. त्यामुळे हा जो फरक आहे तो कदाचित योगायोगाने आला असू शकतो आणि नमुना चयन करत असताना सॅम्पलिंगच्या माध्यमातून हा फरक अस्तित्वात आलेला असू शकतो. म्हणून जेव्हा आपण शून्य परिकल्पना असं म्हणतो तेव्हा संशोधकाने मांडलेल्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांमध्ये शून्य सहसंबंध आहे असंही म्हणता येतं. उदाहरणार्थ या ठिकाणी काही महत्वाची उदाहरणं मांडलेली आहेत पहा. विशिष्ट अंककक्षा स्मृतीबाबत जे छिन्नमनस्क रुग्ण आहेत ते आणि सर्वसामान्य व्यक्ती
यांच्यामध्ये काही फरक आढळतो का, हे जेव्हा तपासायचं आहे तेव्हा शून्य परिकल्पना अशी असेल की अंक कक्षा स्मृतीबाबत छिन्नमनस्क व्यक्ती सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा वेगळी नसेल, किंवा छिन्नमनस्क व्यक्ती आणि सर्वसामान्य व्यक्तीमध्ये फरक आढळणार नाही. दोन्हीमध्ये कोणताही फरक नाही, म्हणजेच शून्य फरक आहे. त्याचप्रमाणे आणखी शून्य कल्पनेचं उदाहरण की जिथे दोन परिवर्त्यांमध्ये कुठलाही संबंध नाही. उदाहरणार्थ बुद्धिगुणांक आणि उंची, शारीरिक उंची आणि बौद्धिक क्षमता यामध्ये फरक आढळणार नाही, यांच्यामध्ये कोणताही संबंध आढळणार नाही. आणखीन एक महत्वाची जैविक पातळीवर किंवा जैविक घटकांचं मानसशास्त्रीय किंवा वर्तनावर होणारा परिणाम बघत असताना आपण ताणाशी कशा पद्धतीने सामोरे जातो त्याच्या बाबतीमध्ये ॲड्रेनलिन नावाचा जो ग्रंथीस्त्राव आहे किंवा जे संप्रेरक आहे त्याचा ताणाशी सामना करण्यावर कोणताही परिणाम दिसत नाही. अशा स्वरूपातल्या ज्या सिद्धांत कल्पना मांडल्या आहेत त्या सिद्धांत कल्पना या कुठल्याही स्वरूपामधला सहसंबंध, कुठल्याही स्वरूपातला संबंध किंवा एक विशिष्ट दिशा ही दर्शवत नाही. आणि म्हणून जेव्हा आपण अनुमानात्मक संख्याशास्त्र किंवा अनुमानात्मक सांख्यिकीचा वापर करतो तेव्हा निर्णयनासाठी आपल्याला या शून्य परिकल्पनेचा, नल हायपोथेसिसचा निश्चितपणे उपयोग होतो. आणि विशेषतः जेव्हा आपण शून्य परिकल्पना किंवा नल हायपोथेसिसचा विचार करतो आणि यापूर्वी सांगितल्याप्रमाणे फरक हा सार्थकता पातळीवर जेव्हा तपासला जातो, जेव्हा सार्थकता पातळीवर दोन समूहांमध्ये, दोन नमुना गटांमध्ये फरक हा आपल्याला योग्य आहे असं दिसून येईल, अशा परिस्थितीमध्ये आपण आपली शून्य परिकल्पना जी आहे ती नाकारतो. जेव्हा संख्याशास्त्राच्या मदतीने दोन समूहांच्या मध्यमानामध्ये, आपण यापूर्वी मध्यमान कशा पद्धतीने काढतात आणि मध्यमानाचा अर्थ देखील BPCC 104 मध्ये शिकलेलो आहोत. त्यामुळे दोन गटांचं जेव्हा मध्यमान काढलं जाईल आणि हे जे मध्यमान आहे हे जर आपल्याला सांख्यिकी पातळीवर संख्याशास्त्रीय दृष्ट्या सार्थक, सिग्निफिकंट असं दिसलं तर आपण ही जी शून्य परिकल्पना मांडलेली असते तिचा अस्वीकार करतो किंवा ती शून्य परिकल्पना आपण नाकारतो. आणि म्हणून जेव्हा एखादी शून्य परिकल्पना मांडली जाते तेव्हा त्या शून्य परिकल्पनेबाबत जे काही परिवर्त्य अभ्यासासाठी घेणार आहोत किंवा जे काही मूल्य आपल्याला दोन समूहांमधलं दिसेल त्या दोन्ही समूहांच्या मूल्यामध्ये फारसा फरक आढळणार नाही. जेव्हा फरक म्हणतो तेव्हा तो संख्याशास्त्रीय यथार्थ अशा स्वरूपातला फरक असणं आवश्यक आहे. शून्य परिकल्पनेबरोबरच आणखीन दुसरा तत्समच अशा प्रकारचा जो प्रकार आहे तो आहे पर्यायी किंवा अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, ज्याला इथे H1 असं म्हटलेलं आहे. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस हा किंवा पर्यायी परिकल्पना ही मुख्यत्वे करून यापूर्वी झालेली संशोधनं असेल किंवा संशोधकाला जेव्हा असं वाटत आहे की एखादं विशिष्ट मूल्य एखाद्या जनसंख्येबाबत जास्त असेल आणि तेच मूल्य दुसऱ्या जनसंख्येबाबत कमी असेल, अशा बाबतीमध्ये संशोधक हा या पर्यायी स्वरूपातली परिकल्पना मांडतो. पर्यायी स्वरूपातली परिकल्पना मांडत असताना इतर सर्व शक्यता या देखील तिथे महत्वाच्या मांडलेल्या असतात. आता या जेव्हा इतर सर्व शक्यता आहेत तेव्हा
महत्वाचं म्हणजे जो पर्यायी परिकल्पना जी मांडली जाते, ज्याच्यामध्ये H1 असं म्हटलेलं आहे, त्या H1 मध्ये दोन पुन्हा समष्टींचं मध्यमान तपासलं जाणार आहे आणि या पर्यायी परिकल्पनेमध्ये या दोन समष्टींचं मध्यमान जे आहे ते पाहत असताना इथे लक्षात येईल तुमच्या की समजा आपल्याला दोन समूह बघायचे आणि त्यांच्यामधल्या शब्दसंग्रहाची पातळी तपासायची आहे. यापूर्वी झालेल्या संशोधनाच्या किंवा संशोधकाच्या अनुभवांच्या आधारे संशोधक जेव्हा एका समूहाचं मध्यमान दुसऱ्या समूहाच्या मध्यमानापेक्षा जास्त आहे असं म्हणतो, तेव्हा इथे ही जी परिकल्पना मांडली जाईल ती पर्यायी स्वरूपातली परिकल्पना असणार आहे. बहुतांश वेळा अशा स्वरूपातली परिकल्पना जिथे एका समूहाचं मध्यमान हे दुसऱ्या समूहापेक्षा अधिक आहे असं नमूद केलं जाईल, ही परिकल्पना दिशात्मक अशा स्वरूपातली असते. म्हणजे तिथे आपल्याला मुख्यत्वे करून संशोधकाला दोन समूहांच्या बाबतीमध्ये तुलना करत असताना जो काही लक्षणीय फरक आढळणार आहे त्या लक्षणीय फरकाची दिशा कमी जास्त अशा स्वरूपामध्ये ही व्यक्त करता येऊ शकते. कधी कधी संशोधक असं म्हणतो की दोन समूहांमध्ये फरक आढळतो, मात्र तिथे ह्याबाबत स्पष्टता नाही की कोणत्या समूहाचं मध्यमान दुसऱ्या समूहापेक्षा जास्त असेल आणि त्यामुळे फक्त दोन समूहांमध्ये तफावत, दोन समूहांमध्ये फरक आढळेल, मात्र तिथे कोणतीही दिशा नमूद केलेली नाही आणि त्यामुळे हे जे आहे ते किंवा ही जी परिकल्पना आहे ती अदिशात्मक, नॉन डिरेक्शनल अशा स्वरूपातली आहे. अशा वेळेस ही जी परिकल्पना आहे ही मांडत असताना आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की जेव्हा जनसंख्येचं किंवा समष्टीचं मध्यमान काढलं जातं तेव्हा ते म्यू या अक्षराने दर्शविलं जातं. आणि म्हणून जेव्हा डिफरन्स एक्झिस्ट, जेव्हा आपण असं म्हणतो की दोन समूह म्हणजे एका समूहाचं मध्यमान दुसऱ्या समूहाच्या बरोबर असेल तेव्हा μ1 = μ2 आणि दोन्हीमध्ये फरक असेल असं जेव्हा म्हणतो मात्र दिशा स्पष्ट नाही तेव्हा आपण μ1 is unequal to μ2 अशा स्वरूपामध्ये ही परिकल्पना मांडली जाते. त्यानंतर याच्याच स्वरूपातला आत्ता सांगितल्याप्रमाणे दिशात्मक आणि अदिशात्मक असे दोन प्रकार आहेत. या दिशात्मक परिकल्पना ही मुख्यत्वे करून यापूर्वी मांडलेल्या सिद्धांतांवर आधारित असते, ज्यामध्ये विशिष्ट फलित ही काय असू शकतील याबद्दल संशोधक सिद्धांत कल्पनेमध्ये अंदाज बांधतो. त्याचबरोबरीनं दिशात्मक असल्यामुळे निश्चित संबंधांची परिवर्त्यांमधील संबंधांची दिशा ही कोणत्या स्वरूपातली असेल, म्हणजेच पुन्हा अधिक, जास्त, कमी, अधिक अशा स्वरूपातली ही दिशा निश्चित केलेली असते. त्यामुळे ही जी दिशा आहे किंवा या दोन परिवर्त्यांमध्ये संबंध आहे हे सांगत असतानाच त्या दोन परिवर्त्यांमधल्या संबंधांबाबत विशिष्ट त्याच्या स्वरूपाबाबत देखील स्पष्टता ही संशोधकाने मांडलेली असते. दुसरीकडे मात्र अदिशात्मक परिकल्पनेमध्ये साधारणतः यापूर्वी मांडलेल्या सिद्धांतावर अशा स्वरूपात अत्यंत कमी प्रमाणात अशी ही अदिशात्मक परिकल्पना मांडली जाण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे नक्की दोन परिवर्त्यांमध्ये असणाऱ्या संबंध किंवा दोन समूहाची जेव्हा तुलना करू तेव्हा कोणत्या समूहाचं मध्यमान जास्त असेल, कोणत्या समूहाचं कमी असेल याबाबत कुठलीही स्पष्टता नसते. त्यानंतर साहचर्यात्मक किंवा
सहसंबंधात्मक परिकल्पना देखील मांडली जाते. या परिकल्पनेमध्ये महत्वाचं म्हणजे दोन परिवर्त्यांमधील सहसंबंध हा तिथे नमूद केलेला असतो. म्हणजेच एका परिवर्त्यामध्ये बदल घडले असता त्याच्या विरुद्ध परिवर्त्यामध्ये काय घडू शकेल, कोणता बदल होऊ शकेल हे तिथे नमूद केलेलं असतं. परंतु या स्वरूपातल्या परिकल्पनेमध्ये साहचर्यात्मक सहसंबंधात्मक परिकल्पनेमध्ये कार्य आणि कारण, कॉज आणि इफेक्ट अशा स्वरूपामधला संबंध हा व्यक्त केलेला नसतो. त्याच्यातला शेवटचा जो प्रकार आहे तो क्लिष्ट, जटिल, कॉम्प्लेक्स अशा स्वरूपातली ती परिकल्पना आहे. यामध्ये दोनापेक्षाही अधिक परिवर्त्यांमधील संबंध हा पडताळून पाहिला जातो. दोनापेक्षाही अधिक परिवर्त्यांमधील संबंध हा तपासून पाहिला जातो. अशा पद्धतीने हे परिकल्पनेचे काही प्रकार आहेत. याच्या संदर्भात जेव्हा परिकल्पना आपण तपासून पाहणार असतो तेव्हा काही महत्वाच्या गोष्टी देखील या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहेत. आणि त्यातला एक महत्वाचा भाग तो म्हणजे वर्णनात्मक संशोधन किंवा डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. हे जे वर्णनात्मक संशोधन आहे ते बहुतांश वेळा काही निरीक्षणांच्या आधारे आणि त्याच्याच बरोबरीनं वेगवेगळ्या साधनांच्या मदतीने हे संशोधन केलं जातं. याच्यासाठी एक उदाहरण असं आहे, अलीकडे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा जमाना आहे. जेव्हा एका शिक्षकांना या इतर शिक्षकांच्या ICT बाबत म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी बाबत अभिवृत्ती बघायच्या आहेत तेव्हा हे जे संशोधन आहे ते वर्णनात्मक स्वरूपातलं असणार आहे. यासाठी सर्वेक्षणाच्या माध्यमातून, काही निरीक्षणाच्या माध्यमातून संशोधन पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतो. परंतु हे सगळं करत असताना त्या संशोधनामधून मिळणारे जे निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष निश्चित अध्ययनासाठी ICTचा, इंटरनेटच्या तंत्रज्ञानाचा, मुख्यत्वे करून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर होतो आहे का आणि त्याच्यामुळे अध्ययन सुकर होत आहे का, या स्वरूपातलं संशोधक हा पुढे नेईल. जेव्हा आपण वर्णनात्मक संशोधनाचा विचार करतो तेव्हा या ठिकाणी काही महत्वाच्या व्याख्या आपल्याला बघाव्या लागतील. या व्याख्यांमध्ये गेथार्ड आणि इंगल यांनी मांडलेली जी व्याख्या आहे ती बघा. घटनांचं वर्गीकरण करणं जेणेकरून त्यानंतरच्या संशोधनात अस्पष्ट अशा पद्धतीचे शब्दसंग्रह वापरले जाऊ शकतात. मात्र त्या शब्दसंग्रहांचा अर्थ लावत असताना जी अस्पष्टता निर्माण होऊ शकते ती अस्पष्टता या वर्णनात्मक संशोधनामध्ये कमी येईल. परंतु याचा उद्देश अभ्यासाधीन साहित्य आणि घटना यांचे स्पष्ट वर्णन करणे हा असतो. या ठिकाणी या व्याख्येमध्ये सगळ्यात महत्वाचं असं दिसून येतंय की research can use an unambiguous vocabulary and reduce the ambiguity that arises from ad hoc definitions. कोणत्याही प्रकारची अशीच केली जाणारी जी वर्णनं आहेत त्या वर्णनांचं स्पष्टीकरण हे या ठिकाणी मिळू शकतं. दुसरी जी व्याख्या आहे ती बेस्ट यांची. बेस्ट असं म्हणतात की जी मते, प्रक्रिया प्रत्यक्षामध्ये घडत आहेत, प्रत्यक्षामध्ये विशिष्ट जनसंख्येची काही मतं आहेत, प्रत्यक्षामध्ये काही स्पष्ट परिणाम देखील दिसत आहेत, काही परिणाम पुढे घडत आहेत. या संदर्भामध्ये वेगवेगळे प्रवाह आपल्याला दिसतात. त्यामुळे अशी जी वेगवेगळी परिस्थिती आहे
किंवा विशिष्ट नातेसंबंध आहेत या संदर्भातलं हे वर्णनात्मक संशोधन आहे. आणि म्हणून वर्णनात्मक संशोधन जे आहे ते सद्यस्थितीमध्ये काय घडत आहे त्याच्याशी संदर्भात आहे, वर्तमानाशी संबंधित आहे. बरेचदा यामध्ये भूतकाळातील घटना किंवा भूतकाळातील प्रभावांचा विचार तर दिसतोच, मात्र या सगळं तपासलं जातंय ते सद्यस्थितीमध्ये वर्तमानामध्ये. त्यानंतरची व्याख्या आहे लोवेल आणि लॉसन यांची, आणि ते असं म्हणतात की संशोधनामध्ये एकतर इथे वर्णनात्मक संशोधनामध्ये प्रयोगाचा, प्रायोगिकरणाचा समावेश नसतो. प्रत्यक्षात घटना घडते आहे आणि त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये असणाऱ्या घटकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्या घटकांचं त्या विशिष्ट घटना घडत असताना असणारं प्रमाण हे देखील शोधण्याचा प्रयत्न केला जातो. त्या परिवर्त्य किंवा विशिष्ट घटकांमधला संबंध हा देखील तपासला जातो. मानसशास्त्राच्या विश्वकोशामध्ये असं म्हटलेलं आहे एन्सायक्लोपीडिया, इंटरनॅशनल एन्सायक्लोपीडिया ऑफ सायकोलॉजी मध्ये, की डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, वर्णनात्मक संशोधन हे नावच मुळात स्पष्टीकरण देते. जेव्हा संशोधकाला विशिष्ट व्यक्ती किंवा समूह यांच्या वर्तनाचं वर्णन करायचं असतं तेव्हा हे संशोधन वर्णनात्मक संशोधन ठरतं. आणि अगदी खरं आहे पहा, नावामध्येच त्या विशिष्ट वर्तनाबाबत वर्णन करायचं आहे अशा स्वरूपातलं ते संशोधन आहे. मानसशास्त्राच्या एपीएने दिलेल्या शब्दकोशामध्ये म्हणजेच डिक्शनरीमध्ये असं म्हटलेलं आहे, सिद्धांत तपासून पाहणे किंवा सद्यस्थितीमध्ये त्याचा सारांश मांडणे किंवा परिवर्तकांमध्ये बदल केला जात नाही, मात्र इथे कार्यकारण संबंध तपासला जातोय. कार्यकारण संबंध तपासत असताना प्रायोगिकरण असेल तर प्रयोग करताना प्रयोजक काही परिवर्त्यांमध्ये बदल घडवून आणतोय. प्रत्यक्षात वर्णनात्मक संशोधनामध्ये मात्र असा कुठलाही बदल घडवला जाणार नाही, मॅनिप्युलेशन केलं जाणार नाही, तरी सुद्धा तिथे कार्यकारण संबंध हा तपासला जाणार आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण वर्णनात्मक संशोधनाचा विचार करतो तेव्हा वर्णनात्मक संशोधनामध्ये विशेषतः पुन्हा जो दृष्टिकोन दिसतो तो आपल्याला दिशात्मक दिसतो. आणि त्याच्या मदतीने, या संशोधनाच्या मदतीने आपल्याला प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये अस्तित्वात असणाऱ्या विविध गुणधर्मांचं देखील, घटकांचं देखील स्पष्टीकरण हे करता येऊ शकतं. यामध्ये मुख्यत्वे करून सद्यस्थितीमध्ये बेरोजगारांचं किंवा उपलब्ध नोकऱ्यांचं प्रमाण किंवा देशाचं जे जनसंख्या आहे त्या संदर्भातली मुख्यत्वे करून संशोधनं ही आपल्याला सद्यस्थितीचं स्पष्ट चित्र मिळण्यासाठी वर्णनात्मक संशोधन हे केलं जातं. एकूणच जेव्हा आपण या सगळ्या व्याख्यांचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल किंवा या सर्व व्याख्यांचं विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात येईल, सद्यस्थितीमध्ये नैसर्गिक परिस्थितीमध्ये जी परिवर्त्य अस्तित्वात आहेत त्या परिवर्त्यांमधील संबंध ज्या अभ्यास पद्धतीद्वारे किंवा ज्या संशोधनामध्ये तपासला जातो ते संशोधन म्हणजे वर्णनात्मक संशोधन. या वर्णनात्मक संशोधनामध्ये सुद्धा परिकल्पना तपासणी, पडताळणी केली जाते. त्याचबरोबरीनं काही सामान्यीकरण म्हणजे जनरलायझेशन केलं जातं. मुख्यत्वे करून मिळणाऱ्या फलितांचं आपल्याजवळ असणाऱ्या नमुना गटावरील फलितांच्या मदतीने समष्टीबाबत देखील अंदाज बांधता येतो किंवा त्या समष्टीबाबत देखील ती फलितं ही लागू करता येतात. हे जे मुळात संशोधन करत असताना कोणत्याही प्रकारच्या संशोधनाचा जो निकष आहे, प्राप्त फलितांचं जनरलायझेशन, सामान्यीकरण, ते आपल्याला वर्णनात्मक संशोधनामध्ये
निश्चितपणे प्राप्त होऊ शकतं किंवा मिळू शकतं. या वर्णनात्मक संशोधनाचे काही गुणधर्म, काही फीचर्स आहेत. त्याच्यातला पहिला महत्वाचा गुणधर्म म्हणजे वर्णनात्मक संशोधन हे किंवा त्याचं स्वरूप संख्यात्मक स्वरूपातलं असतं किंवा त्याचं स्वरूप हे संख्यात्मक असतं. आणि म्हणून वर्णनात्मक संशोधनाचा मुख्य हेतू, मुख्य उद्देश हा मापनीय माहितीच्या संख्याशास्त्रीय विश्लेषणासाठी वापरणं. आपण जी माहिती गोळा केलेली आहे ती माहिती संख्याशास्त्रीय विश्लेषणाकरिता वापरणं. आणि म्हणून सामाजिक मानसशास्त्रामधल्या संशोधनासाठी वर्णनात्मक संशोधन हा एक महत्वाचा असा प्रकार ठरतो. त्याचबरोबर यापूर्वी सुद्धा विशेषतः जेव्हा आपण व्याख्या पाहिल्या तेव्हा तिथे लक्षात घेतलं की वर्णनात्मक संशोधनामध्ये कुठलाही प्रयोग नाहीये आणि त्यामुळे त्या संशोधनामध्ये संशोधकाचं किंवा संशोधक कुठल्याही परिवर्त्यांमध्ये बदल करत नाही. आणि म्हणून इथे अनियंत्रित परिवर्त्य असे आहेत, म्हणजे असे काही परिवर्त्य ज्यांचा स्वतंत्र किंवा परतंत्र परिवर्त्यावर ऋणात्मक, नकारात्मक असा परिणाम होऊ शकतो. आणि या परिणामामुळे कधीतरी वर्णनात्मक संशोधनाची जी फलितं आहेत किंवा जे अर्थविवरण केलं जातं ते चुकीचंही होऊ शकतं. त्याच्याच बरोबरीनं वर्णनात्मक संशोधनामध्ये छेदात्मक अभ्यास देखील करता येऊ शकतात. मुख्यत्वे करून वैकासिक मानसशास्त्रासारख्या मानसशास्त्राच्या क्षेत्रामध्ये जिथे एकाच समूहातील विविध भागांचं विश्लेषण करता येतं किंवा विकासांच्या विविध टप्प्यांवर वर्तनासंदर्भात, विशिष्ट विकासासंदर्भात विविध वयोगट घेऊन विशिष्ट अवस्थेतील विद्यार्थी, व्यक्ती घेऊन आपल्याला त्याबाबत अभ्यास देखील करता येऊ शकतात. असं हे छेदात्मक अभ्यास देखील वर्णनात्मक संशोधनाच्या माध्यमातून हे केले जाऊ शकतात. हे काही वर्णनात्मक संशोधनाचे गुणधर्म आहेत. आता आपण पुन्हा हायपोथेसिस टेस्टिंग किंवा परिकल्पना परीक्षण, तपासणी किंवा पडताळणीकडे वळूया. आता आपल्याला तर माहीतच आहे की परिकल्पना किंवा सिद्धांत कल्पना म्हणजे एक तात्पुरत्या स्वरूपातला मांडलेलं विधान किंवा तात्पुरत्या स्वरूपातलं मांडलेलं एक स्टेटमेंट आहे की ज्याच्या मदतीने संशोधक स्वतःचं संशोधन जे आहे ते पुढे घेऊन जाणार आहे. आणि त्यामुळे कोणत्याही संशोधनामधला महत्वाचा भाग तो म्हणजे परिकल्पना तपासणी, पडताळणी किंवा हायपोथेसिस टेस्टिंग. या परिकल्पना पडताळणी करत असताना काही महत्वाचे सिद्धांत हे देखील तितकेच महत्वाचे ठरतात. जेव्हा संशोधक विशिष्ट माहिती प्रदत्त डेटा गोळा करतो तेव्हा त्या माहितीचं किंवा त्या जो कलेक्ट केलेला किंवा गोळा केलेला डेटा आहे त्याची वैधता आणि मुख्यत्वे करून संशोधकाची सिद्धांत कल्पनेची, परिकल्पनेची वैधता संशोधक जो आहे तो तपासून बघत असतो. आणि मग त्या आधारे मांडलेली परिकल्पना ही स्वीकारायची किंवा नाकारायची हे ठरवलं जातं. आणि म्हणून जेव्हा आपण हायपोथेसिस टेस्टिंग किंवा परिकल्पना परीक्षण असं म्हणतो तेव्हा सांख्यशास्त्रीय पातळीवर निर्णय घेण्याची प्रक्रिया असंही त्याला म्हणता येईल. जेव्हा आपण कोणत्याही स्वरूपातलं अनुमान काढतो, सिद्धांत कल्पनेला अनुसरून जेव्हा कोणत्याही स्वरूपातील अनुमान काढलं जातं तेव्हा आपल्याला इथे महत्वाचा घटक म्हणजे ते अनुमान काढत असताना कोणत्याही मध्यस्थी अशा परिवर्त्यांमुळे किंवा योगायोगाने आपल्याला ती फलितं मिळत नाहीत
याची खात्री करून घेणं. म्हणून जेव्हा आपण परिकल्पना तपासणी किंवा परिकल्पना परीक्षणाचा विचार करतो तेव्हा आपल्याला विविध प्रकारच्या प्राचल आणि अप्राचल सांख्यिकींचा वापर करावा लागतो. यापूर्वी BPCC 104 मध्ये या प्राचल आणि अप्राचल सांख्यिकींबाबत चर्चा केली आहे. त्याचबरोबरीनं कोणती सांख्यिकी केव्हा वापरावी याबद्दल देखील काही आपण निकष मांडले होते. आणि म्हणून वेगवेगळ्या ज्या या अशा अप्राचल आणि प्राचल सांख्यिकी तयार झालेल्या आहेत त्याच्या मागचा मुख्य हेतू हा परिकल्पना परीक्षण हाच आहे. या प्राचल आणि अप्राचल सांख्यिकींचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण मांडलेलं परिकल्पना, त्याचबरोबरीनं आपला नमुना गट, त्याच्याच बरोबरीनं जी ज्या कुठल्या चाचण्या किंवा जी काही साधनं वापरणार आहोत, नमुना गटामध्ये असणाऱ्या व्यक्तींची संख्या, या सगळ्यांच्या आधारे प्राचल की अप्राचल सांख्यिकी वापरायची हे आपण निश्चित करत असतो. आणि मग सांख्यिकीच्याच माध्यमातून, सांख्यिकीच्याच आधारे मिळालेल्या फलितांवर आधारित विशिष्ट परिकल्पना ही स्वीकारायची की नाकारायची हे आपण ठरवत असतो. अनुमान काढत असताना कदाचित असंही होऊ शकतं की परिकल्पना जिथे नाकारायची आहे तिथे आपण स्वीकारतो. इथे एक उदाहरणाच्या सहाय्याने ही परिकल्पना कशी चुकीची किंवा बरोबर ठरू शकते हे पाहूया. क्ष नावाची व्यक्ती आहे आणि ती एका कंपनीमध्ये काम करते आहे. ही जी क्ष व्यक्ती आहे ही त्या कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर म्हणजेच वरिष्ठ व्यवस्थापक पदावर आहे. या क्ष व्यक्तीला न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. याचं कारण या क्ष व्यक्तीवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. आता जर न्यायाधीशांनी या क्ष व्यक्तीच्या बाबतीत सिद्धांत कल्पना परिकल्पना मांडली असेल, ती परिकल्पना एक तर शून्य परिकल्पनेच्या स्वरूपात असेल की ही क्ष व्यक्ती गुन्हेगार नाही, किंवा पर्यायी परिकल्पना अशीही असू शकेल की क्ष व्यक्ती ही गुन्हेगार आहे. हे सगळं करत असताना जोपर्यंत यासाठी योग्य पुरावे मिळत नाहीत, जेव्हा पुरावा हे सांगतो की क्ष व्यक्ती ही गुन्हेगार आहे, तेव्हा आपली पर्यायी परिकल्पना, आपला अल्टरनेट हायपोथेसिस, आपला H1 हा बरोबर ठरतो. आणि जेव्हा असं लक्षात येतं की पुराव्यांच्या आधारे ही क्ष व्यक्ती गुन्हेगार नाहीये, अशा वेळेस आपला हा जो H0 किंवा त्याला HO असंही म्हणतात, ही जी शून्य परिकल्पना आहे ही बरोबर ठरू शकेल. यासाठी पडताळणी करत असताना या ठिकाणी गरजेचं आहे ते म्हणजे पुरावे. जेव्हा आपण परिकल्पना परीक्षणाला सुरुवात करतो तेव्हा त्यामध्ये काही महत्वाचे टप्पे आहेत. पहा, त्याच्यातला पहिला सगळ्यात महत्वाचा टप्पा तो म्हणजे आपल्याला ही परिकल्पना, मग ती शून्य असू देत किंवा पर्यायी असू देत, अशा पद्धतीच्या परिकल्पना आपल्याला मुख्य म्हणजे मांडाव्या लागतात किंवा निश्चित कराव्या लागतात. त्यानंतर दुसरा सांख्यिकी दृष्ट्या, संख्याशास्त्रीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असा भाग, आणि तो म्हणजे सार्थकता पातळी निवडणे. टू सिलेक्ट सिग्निफिकन्स लेवल. ही सार्थकता पातळी म्हणजेच काय आहे तर सांख्यिकीच्या स्वरूपात, संख्याशास्त्राच्या भाषेमध्ये यापूर्वी आपण संभाव्यता हा शब्द अनेक वेळा वापरलेला आहे.
ज्याला इंग्रजीमध्ये प्रॉबेबिलिटी असं म्हटलं जातं आणि ते कॅपिटल P या चिन्हाने दर्शविलं जातं. सार्थकता पातळी दर्शवत असताना मिळणारी फलित ही योगायोगाने आलेली आहेत की प्रत्यक्षामध्ये दोन समूहांमध्ये कोणता फरक आहे हे आपल्याला सार्थकता पातळीवर ठरवता येतं. संख्याशास्त्रामध्ये ही सार्थकता पातळी म्हणजे फलित जी आलेली आहेत ती चान्स फॅक्टर, योगायोग या घटकापासून वेगळी आहेत. आणि म्हणून संख्याशास्त्रामध्ये आपल्याला ही जी सार्थकता पातळी आहे ती दोन पातळ्यांवर असते. एकतर 0.05, 0.05 किंवा 0.01 म्हणजेच 0.01 सार्थकता पातळी. आता इथे उदाहरणांच्या सहाय्याने ही सार्थकता पातळी म्हणजे काय ते आपण पाहूया. यापूर्वी आपण हेच उदाहरण अभ्यासलं होतं की शासकीय आणि खासगी बँकांमधील कर्मचाऱ्यांच्या कार्यसमाधानातला फरक बघायचा आहे. मात्र हा आलेला फरक हा योगायोगाने आलेला नसावा. आणि त्यामध्ये जेव्हा आपण सार्थकता पातळीचा विचार करतो ती सार्थकता पातळी मगाशी सांगितल्याप्रमाणे आयदर 0.05 किंवा 0.01 ही इतकी असू शकते. याचाच अर्थ काय, तर हे जे दोन कर्मचारी आहेत त्यांच्या कार्यसमाधानामध्ये फरक, कार्यसमाधान पातळीमधला जो फरक आहे तो जेव्हा 95% असं म्हणतो तेव्हा समजा हेच संशोधन 100 वेळा केलं तर त्यापैकी 95 वेळा मला हीच फलित मिळणार आहेत. म्हणजेच काय, तर चान्स फॅक्टर, फलित योगायोगाने येण्याची शक्यता ही किती असणार आहे, 5%. मात्र जो फरक आढळण्याची शक्यता आहे ती 95% असणार आहे. तशाच प्रकारे जी आलेली फलित आहे जेव्हा माझी सार्थकतेची पातळी ही 0.01 किंवा सार्थकतेची पातळी ही 1% अशी असेल, म्हणजेच 99% जेव्हा पातळीतला फरक आहे असं म्हणतो तेव्हा 1% आलेला फरक हा योगायोगाने असू शकेल. म्हणून संशोधकाला एकतर या सार्थकतेची पातळी निवडणं आवश्यक आहे. या सार्थकतेच्या पातळीनुसारच विशिष्ट परिकल्पना ही स्वीकारली जाईल की नाकारली जाईल यासाठी काही सांख्यिकीचे, काही संख्याशास्त्राचे तक्ते वापरले जातात, जे तक्ते आपल्याला निष्कर्ष काढत असताना अत्यंत उपयुक्त ठरतात. आपलं आलेलं मध्यमानातला जो फरक आहे तो जेव्हा आपण विशिष्ट तक्त्याबरोबर तपासून पाहतो तेव्हा ती सार्थकतेची पातळी काढत असताना आपल्याला जेव्हा असं लक्षात येतं की सार्थकतेच्या पातळीवर हा जो फरक आहे तो योग्य दिसतो आहे, म्हणजेच आपल्या प्राप्त संख्याशास्त्रीय मूल्य आणि तक्त्यामध्ये नोंदवलेलं मूल्य, लक्षात घ्या हे तक्ते जे आहेत ते आपल्याला संख्याशास्त्राच्या पुस्तकांमध्ये उपलब्ध असतात. हे जे तक्ते आहेत जेव्हा या तक्त्यातलं मूल्य आणि आपलं संख्याशास्त्रीय मूल्य यामध्ये फरक आहे, म्हणजेच आपलं मूल्य तक्त्यातल्या मूल्यापेक्षा जेव्हा कमी येतं अशा वेळेस आपण शून्य परिकल्पनेचा स्वीकार करतो. याचाच अर्थ आपण अभ्यासासाठी घेतलेले जे दोन समूह आहेत या उदाहरणामध्ये शासकीय पातळीवर काम करणारे किंवा शासकीय बँकांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि खासगी बँकांमध्ये काम करणारे कर्मचारी यांच्यामधल्या कार्यसमाधानामध्ये फरक आढळत नाही. हीच मुळात शून्य परिकल्पना आहे. आणि यदा कदाचित काही फरक असेल तर तो फरक योगायोगाने आहे, सांख्यिकी पातळीवर मात्र तो फरक
यथार्थ किंवा सार्थक नाही. यालाच लेवल ऑफ सिग्निफिकन्स, सार्थकतेची पातळी असं म्हटलं जातं. त्याच्याच बरोबरीनं तिसरा महत्वाचा टप्पा, आणि तो म्हणजे आपण संशोधनासाठी ज्या प्राचलांचा वापर करणार आहोत, जी पॅरामीटर्स निवडलेली आहेत, त्या आधारे आपण नल हायपोथेसिस तपासून बघतो. आणि हा नल हायपोथेसिस ही शून्य परिकल्पना तपासत असताना विशिष्ट सांख्यिकी किंवा विशिष्ट संख्याशास्त्रीय पद्धतींचा अवलंब केला जातो. हा अवलंब करत असताना ज्या समष्टीवर आधारित नमुना गट संशोधकाने निवडला आहे, तो नमुना गट आपण गृहीत धरतो की हा जो नमुना गट आहे तो प्रातिनिधिक आहे. आणि त्याच बरोबरीनं जेव्हा विशिष्ट समष्टीच्या प्राचलांचा आपल्याला वापर करायचा आहे, तेव्हा नमुना गटावर मिळालेल्या फलितांची आपण जनसंख्येबाबत अनुमान काढत असताना तुलना करतो. आणि हे अनुमान काढत असताना विशिष्ट प्राचलांच्या पॅरामीटर्सच्या माध्यमातून आपण एक अंदाज बांधतो किंवा एक एस्टिमेट काढतो. आणि म्हणून प्राचल आणि अप्राचल सांख्यिकी या दोघांचाही या ठिकाणी परिकल्पना पडताळणीबाबत महत्वाचा भाग आहे. आपण कोणती सांख्यिकी वापरायची हे आपल्या नमुना गटानुसार, आपण कोणत्या प्रकारच्या मापन श्रेण्या वापरलेल्या आहेत, यापूर्वीच्या तासाला आपण पाहिलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या मापन श्रेण्या. आपण जेव्हा प्रदत्त म्हणजेच डेटा संकलन करतो तेव्हा नामांकन, क्रमांकन, गुणोत्तर अशा स्वरूपातल्या किंवा सांतर अशा स्वरूपातल्या मापन श्रेण्या वापरतो. आणि त्यामुळे जेव्हा केव्हा नामांकन किंवा क्रमांकन मापन श्रेणीचा वापर केला असेल, अशा वेळेस आपल्याला अप्राचल सांख्यिकी या वापराव्या लागतात. म्हणून शून्य परिकल्पनेमध्ये नमूद केलेप्रमाणे आपल्याला विशिष्ट प्राचलांच्या मदतीने संख्याशास्त्र किंवा सांख्यिकीचा वापर करावा लागतो. आणि हे सगळं करत असताना आपण परिकल्पना पडताळणीच्या शेवटच्या टप्प्यावर येतो. आणि तो टप्पा म्हणजे आपण मांडलेली परिकल्पना, आपण मांडलेली सिद्धांत कल्पना, आपला हायपोथेसिस हा स्वीकारायचा की नाकारायचा. याच्यासाठी हायपोथेसिस स्वीकारत किंवा नाकारत असताना जिथे मगाशी नमूद केलं होतं प्रॉबेबिलिटी, म्हणजेच विशिष्ट घटना, विशिष्ट फलित मिळण्याची संभाव्यता, मिळण्याची शक्यता. आता ही जी प्रॉबेबिलिटी आहे ती प्रॉबेबिलिटी पी फॉर पुणे या मूल्याने दाखविली जाते. आणि मग त्या आधारे हा निष्कर्ष काढला जातो की शून्य परिकल्पना स्वीकारायची की शून्य परिकल्पनेचा त्याग करायचा, शून्य परिकल्पना नाकारायची. यासाठी महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण प्रॉबेबिलिटीचा विचार करतो किंवा कुठलंही वार्तनिक किंवा वर्तनशास्त्रावर आधारित केलेली संशोधन, मानवाचं वर्तन हे कायमस्वरूपी तसंच राहील हे सांगताच येत नाही. आणि म्हणून आपल्याला संभाव्यता हा फॅक्टर, संभाव्यता हा घटक महत्वाचा ठरतो. म्हणजेच मग संशोधनाची फलित पुन्हा पुन्हा तीच मिळण्याची शक्यता ही किती टक्के असू शकेल, तर 95% असू शकेल. आणि ही जी 95% आहे ती म्हणजेच सार्थकता पातळी आहे. 99% ही सुद्धा सार्थकता पातळी. आणि संख्याशास्त्रीय भाषेमध्ये ही जी सार्थकता पातळी दाखवली जातीये ती 0.05 लेवल किंवा 0.01 लेवल प्रामुख्याने या पातळ्यांचा वापर संशोधन करत असताना, परिकल्पना तपासणी करत असताना, पडताळणी करत असताना केला जातो. ही पडताळणी करण्यासाठी आपल्याला जेव्हा काही
सांख्यिकी वापरायची वेळ येते तेव्हा काही वन टेल्ड आणि टू टेल्ड म्हणजे एकपुच्छ आणि द्विपुच्छ चाचण्या वापरायच्या आहेत. या चाचण्या कोणत्या हे आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. या ठिकाणी परिकल्पना पडताळणी या संदर्भातला निम्मा भाग आपण आज इथे संपवत आहोत.